सोलापूर शहरात दरवर्षी पावसाळ्यात सखल भागांमध्ये पाणी साचून नागरिकांचे आर्थिक नुकसान होत होते. 2018, 2020 आणि 2025 या वर्षातील पूरस्थितीने प्रशासनालाही धडा दिला. आता मात्र तात्पुरती मलमपट्टी उपाय नाही, कायमस्वरूपी तोडगा या भूमिकेतून सोलापूर महानगरपालिकेने ठोस पावले उचलली आहेत. शहरातील पावसाळी पाणी साचण्याच्या समस्येवर शाश्वत उपाययोजना करण्यासाठी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली 74 नाल्यांचा पर्जन्य जल नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला असून त्यास सक्षम मंजुरी देण्यात आली आहे. शहरात 178 चौरस किलोमीटर क्षेत्राचे गुगल सॅटेलाइट इमेज, टोपोशीट, ड्रोन व टोटल स्टेशन सर्वेक्षणच्या आधारे अभ्यास करून 74 नाले निश्चित करण्यात आले आहेत. हे नाले 6 बेसिनमध्ये विभागले असून एकूण लांबी सुमारे 115.77 किलोमीटर आहे. 19 जानेवारी 2025 रोजी पूर नियंत्रण सर्वेक्षण पथक स्थापन करून प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्यात आली. नाल्यांचे संरेखन, अतिक्रमणे, नैसर्गिक प्रवाहातील बदल, बांधकाम परवानग्या व महसूल नोंदीचा अभ्यास करून सविस्तर तांत्रिक अहवाल तयार करण्यात आला आहे. आराखड्यात नाल्यांची सफाई, गाळ काढणे, अतिक्रमण हटवणे, आवश्यक ठिकाणी नाल्यांची रुंदी व खोली वाढवणे, गजबजलेल्या भागात भूमिगत नाले, बॉक्स, कल्व्हर्ट, ब्रिज व रोड साईड चर उभारणी अशा तात्पुरत्या व कायमस्वरूपी उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. नगर रचना विभागामार्फत नाल्यांचे अंतिम संरेखन निश्चित करून विकास आराखड्यात त्यांचा समावेश करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात 30 नाल्यांची प्रत्यक्ष कामे सुरू झाली आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त अधिकारांनुसार शहर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान झालेल्या आढावा बैठकीत या संपूर्ण आराखड्यास मंजुरी दिली आहे. दरम्यान पर्जन्य जल नियंत्रण आराखडा, नालानिहाय सर्वेक्षण अहवाल व बैठकींचे इतिवृत्त सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून शहरातील पावसाळी पूर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.